मित्रांनो, आपल्या सगळ्यांना आग्र्याचा ताजमहाल हा फार आकर्षित करतो आणि प्रेमाचं प्रतीक शहाजहान आणि मुमताज याच्यासाठी आपण तिथे जातो आणि संगमरवरी दगडातील ते अद्भुत असं सौंदर्यस्थळ पाहून येतो. परंतु आग्रा म्हणलं की आपल्या डोळ्यापुढे केवळ ताजमहालच का यायला हवा? आग्रा म्हणलं तर आपल्या डोळ्यापुढे सगळ्यात आधी औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन पळून जाणाऱ्या किंवा आपल्या महाराष्ट्रात परत येणाऱ्या, स्वराज्याचं प्राणपणाने रक्षण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आपल्याला यायला हवी. कारण शिवाजी महाराजांनी त्यावेळेस शिताफीने, चतुराईने काम करून तो वेढा व्यवस्थित फोडून काढून आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने प्रयाण केलं नसतं तर स्वराज्य उभं राहिलं नसतं आणि औरंगजेबाची सरशी झाली असती. लोक आग्रा येथे ताजमहाल पाहायला जातात, परंतु औरंगजेबाने आग्रा येथील दरबारात शिवाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊन त्याच्यानंतर त्यांची कैद करून त्यांना कैदेत कुठं ठेवलं होतं हे मात्र लोक कुणालाही विचारत नाहीत, त्याचा शोध घेत नाहीत. ती गडी कुठं होती, तो वाडा कुठं होता, तो औरंगजेबाच्या दरबारापासून किती लांब होता. त्या पवित्र वास्तूत छत्रपती शिवाजी महाराज, बाल संभाजी राजे यांनी तिथे निवास केलेला आहे. ते निवासस्थान शोधून तिथली माती आपण आपल्या मस्तकी लावायला हवी. ज्या वास्तूत छत्रपती शिवाजी महाराजांची पदकमळं उमटली, बालराजे शंभू महाराज यांची पदकमळे उमटली, ती वास्तू आपल्या दृष्टीने अत्यंत पवित्र आहे. आणि अशाच या वास्तूच्या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने शिवाजी महाराजांचं म्युझियम, वस्तुसंग्रहालय तिथे करायचा निर्णय घेतलेला आहे. हे वस्तुसंग्रहालय आग्रा येथे होणार आहे आणि याच्यासाठी 75 कोटी रुपये उत्तर प्रदेश राज्य सरकारने मंजूर केलेले आहेत. त्यांचा जो पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग आहे, त्या विभागाचे जे मंत्री आहेत त्यांचं नाव आहे जयवीर सिंग. त्यांनी सांगितलं की हा जो प्रकल्प आहे हा लोकांच्या सांस्कृतिक आकर्षणाचं, इतिहास समजून घ्यायचं एक महत्त्वाचं असं केंद्र होणार आहे, असं त्यांनी पत्रकार परिषदेत आवर्जून नमूद केलेलं आहे. आता हे स्मारक नाही तर हे म्युझियम, वस्तुसंग्रहालय हे जिथं कुठं करायचं आहे त्या अनुषंगाने आढावा बैठक ही उत्तर प्रदेश सरकारची लखनौ येथे पार पडली आणि त्याच्यामध्ये 75 कोटी रुपयांचा हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आणि आग्र्यामध्ये ही पवित्र वास्तू होत आहे. ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे की महाराष्ट्रातील मराठी लोकांनी आटकेपार झेंडे रोवले. महाराष्ट्रातील मराठी लोकांनी अक्षरशः बंगालपर्यंत धडक मारली होती. म्हणजे बंगालमधील कलकत्ता शहराभोवती मराठा डीच आहे, त्यांनी शहराभोवती खंदक खणले होते जेणेकरून मराठा घोडदळ तिथपर्यंत पोचू नये. इतका आपल्या मराठ्यांचा दरारा होता. अटक ते कटक अशी आपल्या मराठी साम्राज्याची मोठी मजल होती आणि अहत तंजावर तहत पेशावर अशी आपली मोठी जिद्द, मनोकामना होती. ती पूर्ण होण्यासाठी मराठा साम्राज्याने 16वं शतक ते 18वं शतक आटोकाट प्रयत्न केले आणि 16व्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराजांचे विविध स्मारकं, मग ते गडकोट असतील, किल्ले असतील, आग्र्याचं हे जे नवीन म्युझियम होतं आहे, वस्तुसंग्रहालय ते असेल, हे आपल्यासाठी राष्ट्रनायक, महापुरुष यांची स्थानं आहेत आणि तिथून आपण प्रेरणा, प्रोत्साहन, राष्ट्रप्रेम, राष्ट्राप्रती समर्पित होण्याची वृत्ती हे सगळं घेऊन यायचं असतं. किती लोक फक्त पर्यटनासाठी जातात आणि डोळ्यांनी पाहून परत येतात, परंतु आपण दृष्टीने मनाच्या डोळ्यांनी पाहून इतिहास समजून घेऊन, त्याचे दाखले समजून घेऊन आपल्या जीवनात तो कसा उतरवता येईल. आपण मराठी साम्राज्याचे
आजच्या काळात पायी कसं होऊ याचा विचार करायला हवा. आता ह्या आग्र्याचे जे वस्तुसंग्रहालय होते त्या अनुषंगाने विविध त्याच्यामध्ये कामं करण्यात येणार आहेत. त्याच्यामध्ये छायाचित्रण म्हणजे छायाप्रकाश योजना, त्याच्यानंतर छायाव्यवस्था, दगडी बांधकाम म्हणजे कोर्स रबल मेसनरी, अनकोर्स रबल मेसनरी आणि पॉलिश रबल मेसनरी ह्याचं काम करण्यात येणार आहे. वॉटरप्रूफिंगची कामं करण्यात येत आहे, शोभेची कामं करण्यात येत आहेत आणि बाउंड्री वॉल म्हणजे कुंपणसुद्धा तिथे करण्यात येत आहे. आता हे सगळं सप्टेंबर 2026पर्यंत पूर्ण करायचं नियोजन आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यामागे माझा हेतू एवढाच आहे की राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम, ज्वाज्वल्य धर्मनिष्ठा आणि आपल्या मातीप्रती प्रामाणिकता असेल, कुठल्याही प्रकारचा इतर लोकांबद्दल द्वेष किंवा धर्माची काही पंथाची काही वेगळी वागणूक अशा पद्धतीचं काहीच ह्याच्यामध्ये दिसून येत नाही आहे. आणि योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी काय म्हटलं या निमित्ताने की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज हे जे राष्ट्रपुरुष आहे त्यांचं स्मारक नाही उभं करायचं तर आम्ही काय मुघलांची स्मारकं उभी करायची का? मुघलांची जी आजची ऐतिहासिक जे काही तिथं उपलब्ध आहे जमिनीवर ते एक प्रकारे त्यांनी भारतावर केलेल्या आक्रमणांचं प्रतीक आहे. आणि मुघलांची स्मारकं आपण आत्ता उभारणं म्हणजे आपण त्यांचं मानसिक गुलामीकरण आपल्यावर लादून घेतल्याचंच चिन्ह आहे. त्यामुळे आम्ही मुघलांचं उदात्तीकरण करण्याची कोणत्याही निशाण्या ठेवणार नाही आणि त्या नव्याने उभ्या करायचा तर प्रश्नच नाही आहेत. त्यामुळे मानसिक गुलामगिरीचे सगळी प्रतीकं, सगळी चिन्ह ही काढून टाकण्यात येतील असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि जे देशाचे राष्ट्रनायक होते, राष्ट्रपुरुष होते, त्यांचं आम्ही सतत स्मरण करत राहू, त्यांच्या कार्याचं स्मरण करत राहू आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेत राहू, जेणेकरून आम्हाला इथून पुढचा कारभार रयतेचा कारभार, जनतेचा कारभार, कल्याणकारी राज्यव्यवस्था म्हणून पुढे चालू ठेवता येईल. आता या सगळ्या गोष्टी 1666 सालातल्या आहेत, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे यांना आग्र्याच्या किल्ल्यात बंदिस्त करून ठेवण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर कडक पहारा लादण्यात आला होता. आणि त्यावेळेस आजारी पडल्याचं निमित्त करून छत्रपती शिवाजी महाराजांनी साधू फकीर संत गोसावी यांना मिठाई, फळावळ हे पेटाऱ्यामार्फत देण्याचा, दान करण्याचा जो एक व्यवस्थित असा नियोजन केलेला डाव रचला होता. आणि त्यांनी मग त्या पेटाऱ्यामार्फत पळून जाऊन औरंगजेबाच्या हातावर तुरी दिली. जिथे कुठे त्यांचे पेटारे मोकळे करण्यात आले तिथे घोडदळ तयार होतं आणि त्या घोडदळावर बसून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला पुढचा प्रवास सुरू केला हे आपल्या सगळ्यांना ह्याच्यामध्ये माहीत आहे. आणि या सगळ्या प्रकरणाचा अभ्यास आपण लहानपणी इतिहासात केलेला आहे. पण उत्तर प्रदेश सरकार 75 कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचं वस्तुसंग्रहालय उभे करतं. याच्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देऊया. आणि आपण जेव्हा आग्र्याला जाऊ तेव्हा ताजमहाल पाहण्याआधी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं हे वस्तुसंग्रहालय, म्युझियम आणि जिथं कुठं शिवाजी महाराजांना बंदिस्त करून ठेवलं होतं त्याचंही पुनरुज्जीवन, त्याचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. आणि तीसुद्धा वास्तू उत्तर प्रदेश सरकारने ताब्यात घेऊन, महाराष्ट्र सरकारने आणि उत्तर प्रदेश सरकारने संयुक्तपणे ताब्यात घेऊन तिथंही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारायचं काम प्रगतीपथावर येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ह्या दोन्ही आनंदाच्या बातम्या आहेत. तुम्हाला ह्या बातम्यांबद्दल, ह्या घटनांबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आणि अनवट वाट ह्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन सगळ्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला माझ्या चॅनलची लिंक पेस्ट करायला विसरू नका. भेट दिली म्हणून सांगा आणि सदर भेट त्यांना नक्की आवडेल. त्यांचा काय अभिप्राय आहे तो पण मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. या नोटवर मी सुरेश मुरलीधर कोडितकर तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.